हेलो माय डियर स्टूडेंट्स, अपना टॉपिक चल रहा है यूनिट्स एंड मेजरमेंट और इस टॉपिक में बहुत इंपॉर्टंट पॉइंट चल रहा है जिसका नाम है एरर एनालिसिस. एरर एनालिसिसमध्ये आपण बेटा प्रिव्हियस लेक्चरमध्ये प्रॅक्टिस घेतली आणि प्रॅक्टिस कशाच्या रिलेटेड घेतली आहे तर द प्रॅक्टिस बेस्ड ऑन द इस्टिमेशन ऑफ रँडम एरर. रँडम एररच्या इस्टिमेशन बरोबरच आपण इस्टिमेशन ऑफ काय घेतलं बेटा कंबाइंड रैंडम एरर. तो आज की प्रैक्टिस जो है बेटा दैट टोटली प्रैक्टिस बेस्ड ऑन द एस्टिमेशन ऑफ कंबाइंड रैंडम एरर. और इसके लिए मैंने आपको कितने फॉर्मूले दिए हैं बेटा? पूरे 6 फॉर्मूले. और ये कौन कौन से हैं? फर्स्ट फॉर्मूला फॉर द एडिशन, सेकंड फॉर्मूला फॉर द सब्ट्रैक्शन, थर्ड फॉर्मूला फॉर द मल्टीप्लिकेशन, फोर्थ फॉर्मूला फॉर द डिवीजन, फिफ्थ फॉर्मूला फॉर द nth पावर एंड द सिक्स्थ फॉर्मूला इज द कंबाइंड इफेक्ट ऑफ दैट 5 फॉर्मूलेज. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. तो चलिए शुरू करते हैं द प्रैक्टिस बेस्ड ऑन द एस्टिमेशन ऑफ कंबाइंड रैंडम एरर. तो चलो क्वेश्चन की तरफ जाएंगे, क्वेश्चन को रीड करेंगे. काय दिलं आपल्याला क्वेश्चन बेटा? देख लो. व्हाट इज दैट क्वेश्चन? अ कैपेसिटर ऑफ कैपेसिटेंस C इज इक्वल टू इन ब्रैकेट 2.0 प्लस और माइनस 0.1 माइक्रोफैरेड इज चार्ज्ड टू द वोल्टेज V इक्वल टू इन ब्रैकेट 20 प्लस और माइनस 0.2 वोल्ट. व्हाट विल बी द चार्ज ऑन द कैपेसिटर? आता मोस्टली आपल्याला माहित पाहिजे बेटा, यहाँ पे देख लो, अच्छे क्वेश्चन ले रहा हूँ, सब इंटरेस्टिंग क्वेश्चन है बेटा. सो दैट इज हियर. या ब्रॅकेटमध्ये बघितलं बेटा, पहिली व्हॅल्यू कौन सी होती है बेटा? ट्रू व्हॅल्यू. और दूसरी व्हॅल्यू कौन सी होती है बेटा? तर दुसरी व्हॅल्यू कोणती असते? मीन ॲब्सोल्यूट एरर. तर हे आपल्याला कळायला पाहिजे. इथे पण बघ, तर याची ट्रू व्हॅल्यू आहे 2 आणि याची मीन ॲब्सोल्यूट एरर किती आहे? 0.1. आणि इथे व्होल्टेजचं ट्रू व्हॅल्यू किती आहे बेटा? 20 आहे आणि मीन ॲब्सोल्यूट एरर किती आहे? 0.2. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बेटा? चार्ज फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्याला चार्जच्या सुद्धा 2 व्हॅल्यू काढायच्यात. यहाँ पे देख लो बेटा, इथे कॅपॅसिटन्सच्या किती व्हॅल्यू आहेत? 2. व्होल्टेजच्या किती व्हॅल्यू आहेत? 2. तर चार्जच्या व्हॅल्यू पण किती काढायच्यात बेटा? 2. एक कोणती? ट्रू व्हॅल्यू आणि दुसरी कोणती बेटा? मीन ॲब्सोल्यूट एरर. ब्रॅकेटमध्ये पहिली व्हॅल्यू असणार आहे ट्रू व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला हे लिहिताना असं लिहावं लागेल, चार्ज Q इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू कोणती घ्यायची आपण? ट्रू व्हॅल्यू. परत आपण काय घ्यायचं आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर आणि हा ब्रॅकेटमध्ये. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. हे आपल्याला कळालं पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन मोस्ट ऑफ स्टुडंट्सला सो प्रॉब्लेम येईल ते म्हणजेच काय की सर आम्हाला हा फॉर्म्युलाच माहीत नाही. कोणता फॉर्म्युला माहीत नाही आहे की याच्यासाठी वापरायचा आहे तो फॉर्म्युला. मी याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला देतो आणि तो फॉर्म्युला आपल्याला होणार आहे 12th मध्ये. अँड दॅट इज हिअर. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? C इज इक्वल टू Q अपॉन V. हा एवढा फॉर्म्युला एक आपल्याला दिला आहे. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज अपॉन व्होल्टेज किंवा त्याला आपण काय म्हणूया? पोटेन्शियल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बेटा? चार्जची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चार्जची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे त्याची ट्रू व्हॅल्यू पण काढायची आणि त्याचा एरर पण काढायचा आहे. 2 व्हॅल्यू काढायच्यात. आपल्याला कॅपॅसिटन्सच्या पण 2 व्हॅल्यू दिल्यात आणि पोटेन्शियलच्या म्हणजेच व्होल्टेजच्या सुद्धा 2 व्हॅल्यू दिल्यात. हे आपल्याला कळायला पाहिजे. मग अगोदर आपण काय करूया तर मी इथे लिहितो आहे. सो यहाँ पे मैं लिखता हूँ दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रू व्हॅल्यू ऑफ चार्ज. आता चार्जची मी अगोदर कोणती व्हॅल्यू काढतो बेटा? ट्रू व्हॅल्यू काढतो. आपल्याला माहिती आहे C इज इक्वल टू Q अपॉन V. देअरफॉर Q इज इक्वल टू काय रे बेटा? C इंटू V. आता बघ, मग मला काय करावं लागेल? कॅपॅसिटन्सची ट्रू व्हॅल्यू घ्यावं लागेल. कॅपॅसिटन्सची ट्रू व्हॅल्यू किती आहे बेटा? 2.0 घ्यायची गरज नाही. मल्टिप्लाइड बाय व्होल्टेजची ट्रू व्हॅल्यू किती आहे बेटा? 20. पण इथे बघ, सगळ्यात मेन दॅट इज नथिंग बट युनिट. हे युनिट पण फार महत्त्वाचं आहे. 2 हे कॅपॅसिटन्सची काय आहे रे बेटा? ट्रू व्हॅल्यू आहे. ओके, पण युनिट काय आहे? मायक्रोफॅरेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट मायक्रो? 10 टू द पॉवर -6. तर यहाँ पे बघ मी काय लिहितो आहे? 2 इंटू 10 टू द पॉवर -6 इंटू व्होल्टेजची ट्रू व्हॅल्यू किती आहे रे बेटा? दॅट इज हिअर 20. तो आन्सर किती आला? 20 इंटू 2 दॅट बिकम द 40 इंटू 10 टू द पॉवर -6. हे काय झालं बेटा? ट्रू व्हॅल्यू. कुणाची ट्रू व्हॅल्यू आहे बेटा? चार्जची. तर मग मी इथे लिहून ठेवतो आहे. यहाँ पे मैं लिख लेता हूँ बेटा चार्जची जी ट्रू व्हॅल्यू आहे. सो दॅट इज हिअर Q इज इक्वल टू 40 इंटू 10 टू द पॉवर -6 अँड दॅट इज द युनिट इज दॅट कुलम. हे आपल्याला कळायला पाहिजे. चलो ये तो हो ही गया बेटा, ट्रू व्हॅल्यू मिळाली आहे. पण आता आपल्याला काय काढायचं आहे बेटा? तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे दॅट इज नथिंग बट द मीन ॲब्सोल्यूट एरर. आता मीन ॲब्सोल्यूट एरर कसं काढणार आहेत आपण? तो यहाँ पे देख लो, एकदम सिंपल आपण इथे घेऊया मीन ॲब्सोल्यूट एरर ऑफ चार्ज. तर मग मी इथे लिहितो आहे. यहाँ पे लिखता हूँ मैं व्हॉट इज दॅट मीन
ॲब्सोल्यूट एरर ऑफ काय रे बेटा चार्ज. आता आपल्याला एक माहीत पाहिजे चार्जचा फॉर्म्युला Q इज इक्वल टू काय रे बेटा C इंटू व्ही. मी तुम्हाला हा फॉर्म्युला दिला, याद है क्या? कौन सा फॉर्म्युला बेटा? Z इज इक्वल टू A इंटू बी दिया है ना मैंने. तर मग मी काय करेल बेटा, सो दॅट इज नथिंग बट इथे मी काय घेणार आहे, चार्ज आहे तर ॲब्सोल्यूट एरर ऑफ चार्ज अपॉन ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर ऑफ कॅपॅसिटन्स अपॉन इट्स ट्रू व्हॅल्यू प्लस ॲब्सोल्यूट एरर ऑफ पोटेन्शियल अपॉन इट्स ट्रू व्हॅल्यू. हे आपण फॉर्म्युला घेतला बेटा. हा फॉर्म्युला आपला फॉर्म्युला नंबर कोणसा आहे? फॉर्म्युला नंबर 3 आहे. तर हे आपल्याला कळायला पाहिजे. आता इथे बघ सिम्पल आहे. आता आपल्याला इथे कुणाची गरज आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर. बघ इथे मीन ॲब्सोल्यूट एरर हे आहे आणि Q म्हणजे ट्रू व्हॅल्यू आहे. ट्रू व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता बघ कॅपॅसिटन्सचा मीन एब्सोल्यूट एरर किती है रे बेटा 0.1. तो मैंने यहाँ पे लिख लिया बेटा 0.1 अपॉन त्याची ट्रू वैल्यू किती है बेटा 2. तो मैंने लिख लिया 2 प्लस को प्लस ॲज इट इज यहाँ पे रख दिया. परत याची जर आपण पाहिलं बेटा तर याची आपल्याला कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे. सो दॅट इज द ॲब्सोल्यूट एरर आणि हा ॲब्सोल्यूट एरर किती है 0.2 अपॉन ट्रू वैल्यू किती है बेटा 20. ओके अभी हम इसको सॉल्व करेंगे. आता इथे बघ डिवाइडेड बाय 2 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे किती बेटा 0.5. 0.5 इंटू 0.1 दॅट इज कॉल्ड ॲज द 0.05. आर यू गेटिंग माय पॉईंट. प्लस आता इथे बघ बेटा हे जर याला डिवाइड केलं तर हे 10 होईल आणि वरती काय आलं बेटा 0.1. हे 10ची पॉवर 1 आहे. वरती गेलं तर 10 टू द पॉवर -1 म्हणजे 0.1 इंटू 0.1 काय येईल रे बेटा 0.01. बरोबर आहे. तो आपको समझ में आना चाहिए. तो यहाँ पे देख लो बेटा व्हाट इज दैट. आपल्याला इथे काय मिळालं 0.05 प्लस 0.01 दॅट बिकम 0.06. अरे बेटा पण आपल्याला इथे जर बघितलं तर आपल्याला हे रिलेटिव्ह आहे. आपल्याला कोणता काढायचा आहे तर आपल्याला काढायचा आहे मीन ॲब्सोल्यूट म्हणजेच कोण काढायचं आहे आपल्याला डेल्टा क्यू. मग हे डेल्टा क्यू कोण आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. हा ॲब्सोल्यूट एरर आहे आणि ही ट्रू व्हॅल्यू आहे. इकडचं डिवाइड तिकडे मल्टिप्लाइड म्हणजे ट्रू व्हॅल्यूने काय केलं रे बेटा मल्टिप्लाय केलं. तर बघ इथे काय येईल 0.06 इंटू क्यूची व्हॅल्यू किती आहे बेटा दॅट इज हियर 40 इंटू 10 टू द पावर -6. ओके तो यहाँ पे देख लो. मग आता हे काय होईल दॅट 0 आणि हा पॉईंट गेट कॅन्सल. 0.6 इंटू 4 साईचोक 24 म्हणजे किती येईल बेटा 2.4 इंटू 10 टू द पावर -6. आर यू गेटिंग माय पॉईंट. आणि याला युनिट काय लागणार आहे बेटा दॅट इज ऑल्सो कूलम. तर मग इथे बघ डेल्टा क्यूची व्हॅल्यू पण मिळाली. डेल्टा क्यूची व्हॅल्यू किती आहे. सो डेल्टा क्यूची व्हॅल्यू आहे 2.4 इंटू 10 टू द पावर -6. हे समजलं पाहिजे बरं. मग आता आपल्याला काय लिहायला सांगितलं त्यांनी व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. काय करायचं आपल्याला चार्जच्या व्हॅल्यू घ्यायच्यात. आता चार्जची व्हॅल्यू कशी असणार आहे तर आपल्याला माहिती आहे चार्ज Q इज इक्वल टू ही व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू. तसं चार्जची ट्रू व्हॅल्यू काय असणार आहे बेटा Q. ओके आणि याला टी लिहितो QT. परत इथे प्लस और मायनस आणि हे 0.2 0.1 कोण आहेत ॲब्सोल्यूट एरर आहेत म्हणून इथे काय लिहितो मी डेल्टा क्यू. अभी अपने को मालूम है बेटा ट्रू वैल्यू कितनी है. बग इथे आहे 40 इंटू 10 टू द पावर -6 प्लस और माइनस डेल्टा क्यूची व्हॅल्यू किती आहे 2.4 इंटू 10 टू द पावर -6. आपण काय करूया ब्रॅकेटमधून 10 टू द पावर -6 आपण बाजूला काढूया. तो क्या आएगा देख लो बेटा 40 कॉमन काढूया प्लस और माइनस किती आहे बेटा 2.4 ब्रॅकेट के बाहर 10 टू द पावर -6 आणि युनिट काय लागलं कूलम. सो दॅट इज हियर अँड इट इज इट्स फायनल आन्सर. हे त्याचं काय आहे बेटा फायनल आन्सर. कारण आपल्याला कळालं पाहिजे काय समजलं पाहिजे बेटा क्या समझ में आना चाहिए. वी मस्ट हैव टू कंसिडर दैट और वी मस्ट हैव टू कंसिडर दैट इज नथिंग बट इन दैट क्वेश्चन वी हैव गिवन द ट्रू व्हॅल्यू अँड ॲब्सोल्यूट एरर. म्हणून आपल्याला आन्सरमध्ये पण काय काढायचं आहे ट्रू व्हॅल्यू अँड ॲब्सोल्यूट एरर. तर मग चार्जचं ट्रू व्हॅल्यू किती आहे 40 इंटू 10 टू द पावर -6 आणि त्याचं जर पाहिलं आपण तर एरर किती आहे बेटा 2.4 इंटू 10 टू द पावर -6 आणि याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं दॅट इज द आन्सर. इंटरेस्टिंग क्वेश्चन है हटके क्वेश्चन है टाइमपास क्वेश्चन नहीं है बेटा. अच्छे से नोट करो न बघता लिहिता आला पाहिजे. चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. देख लो बेटा नेक्स्ट क्वेश्चन क्या बोलता है. तो नेक्स्ट क्वेश्चन काय द लेंथ अँड द ब्रेड्थ ऑफ द रेक्टँग्युलर आर 25.2 सेंटीमीटर ही त्याची लेंथ आहे. ओके
आणि 16.8 सेंटीमीटर ही त्याची ब्रेड्थ आहे, विच हॅव बीन मेजर्ड टू ॲन ॲक्युरसी ऑफ 0.1 सेंटीमीटर. म्हणजे आता हा 0.1 सेंटीमीटर हा दोघांचा काय दिला आहे आपल्याला, ॲब्सोल्यूट एरर दिला आहे. दॅट इज द ॲब्सोल्यूट एरर दिला आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर. फाइंड द एरिया ऑफ द रेक्टँगल. आता इथे कळालं पाहिजे बेटा, एरिया ऑफ दॅट रेक्टँगल म्हणजे आपल्याला हे लिहिताना असं लिहिलं पाहिजे, एरिया इज इक्वल टू एरियाची ट्रू व्हॅल्यू प्लस ऑर मायनस एरियाचा ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे आपल्याला एरियाच्या किती व्हॅल्यू काढायच्यात बेटा, दोन, एक ट्रू व्हॅल्यू आणि एक कोणता आहे बेटा, ॲब्सोल्यूट एरर. आता याच्यासाठी फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथची ट्रू व्हॅल्यू 25.2 सेंटीमीटर आणि ॲब्सोल्यूट एरर 0.1. ब्रेड्थची ट्रू वैल्यू 16.8 आणि एब्सोल्यूट एरर किती है बेटा, दैट एब्सोल्यूट एरर इज 0.1 सेंटीमीटर. तो अभी चलो अब हम इसको सॉल्व करेंगे. आता याला सॉल्व कसं करायचं, अगोदर मी घेतो दैट इज कॉल्ड एज द ट्रू वैल्यू ऑफ एरिया. ठीक है बेटा, एरिया की ट्रू वैल्यू निकालेंगे. सो दैट इज कॉल्ड एज द ए इज इक्वल टू काय असतं बेटा, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आता एरिया इज इक्वल टू लेंथ, ट्रू वैल्यू किती आहे बेटा 25.2 ओके, इंटू ब्रेड्थ किती आहे बेटा 16.8. आता हे कसं सॉल्व करायचं, आता मल्टिप्लिकेशन. आता हे 25.2 आहे ना, याला 25 करतो. 25 गुणिले 8, 25 इंटू 8 दॅट बिकम 200. 0 कॅरी आली 20. 25 गुणिले 6 150. 150मध्ये 20 टाकले 170. कॅरी किती आली बेटा 17. आणि 25 एक 25, 25 प्लस 17 किती होईल बेटा 35. 35 आणि 25 प्लस 17 35 आणि परत 7 घेतले म्हणजे किती होईल बेटा 42. सो 42 ते 43च्या जवळपास होईल. सो मैं यहाँ पे लिखूंगा दैट इज़ हियर अँड दैट वैल्यू इज़ हियर. आणि हे जर पाहिलं आपण वाटलं तर हे 42 येईल. तो यहाँ पे मैं यहाँ पे लिखूंगा. सो दैट इज़ हियर 42. आणि ही थोडीशी व्हॅल्यू जास्त आहे, हा डेसिमल इथं आला, मग थोडीशी व्हॅल्यू जास्त आहे कारण 25पेक्षा, म्हणून इथे 423 घेतो. आता 420 घेतलं तरी काय फरक नाही पडत. आणि युनिट काय लागेल बेटा सेंटीमीटर स्क्वेअर. काय केलं मी 25ने याला मल्टिप्लाय केलं, एवढी व्हॅल्यू आहे पण 25 पॉईंट समथिंग आहे म्हणून एवढं आलं. वाटलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन एकदम तुमच्या जुन्या पद्धतीनं ट्रॅडिशनल पद्धतीनं वहीवरती करू शकतात. एवढीच येईल व्हॅल्यू, नियर अबाउट थोडीफार कमी जास्त होईल. ही आपल्याला काय मिळाली बेटा ट्रू व्हॅल्यू. तो मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज कॉल्ड एज द एरिया. एरिया की ट्रू व्हॅल्यू किती आहे 423 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झाली त्याची ट्रू व्हॅल्यू. आता आपल्याला त्याचा काय काढायचं बेटा एरर. तर मग एरर कसा काढणार, तो यहाँ पे देख लो मैं एरर कैसे निकालता हूँ. ॲब्सोल्यूट एरर मी इथं घेतो आहे, दॅट इज द मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर ऑफ काय रे बेटा एरिया. कैसे निकलेगा, एरिया का फॉर्मूला है अपने पास. एरिया का फॉर्मूला क्या है, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, तो यहाँ पे क्या आएगा बेटा डेल्टा ए अपॉन ए दैट इज द एब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू वैल्यू इज इक्वल टू एब्सोल्यूट एरर ऑफ लेंथ अपॉन ट्रू वैल्यू प्लस एब्सोल्यूट एरर ऑफ ब्रेड्थ अपॉन ट्रू वैल्यू बी. भलेही मल्टिप्लिकेशन असलं तरी पण फॉर्म्युल्यामध्ये काय रे बेटा ॲडिशन आहे. हा कोणत्या नंबरचा फॉर्म्युला बेटा, इट इज़ अ 3rd नंबर फॉर्म्युला. अभी यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो याचा एब्सोल्यूट एरर कितना दिया है अपने को 0.1 दिया है कि नहीं दिया है, दिया है. आणि लेंथ किती दिली आहे बेटा 25.2 प्लस यहाँ पे देख लो इथे बघ याचा ॲब्सोल्यूट एरर कितना दिया है ब्रेड्थ का, हा पण सेमच आहे 0.1 अपॉन ब्रेड्थ किती दिली आहे त्यांनी. सो दॅट इज हियर 16.8. आता आपण याला छानपैकी डेव्हलप करूया. आता आपण वरती जर मी असं केलं, क्या किया मैंने, तो यहाँ पे देख लो बेटा 0.1 इंटू वरती 100 केलं तर 10 to the power -2. तो यहाँ पे कितना आएगा -3. सो दैट इज़ हियर 2500. म्हणजे इथे व्हॅल्यू काय येईल हे जरा थोडंसं लक्ष द्या. मैं क्या करता हूँ देख लो बेटा, यहाँ पे मैं लिखता हूँ 100 इंटू 10 to the power काय घेतो रे बी -3 अपॉन 25.2 प्लस इथे काय करतो मी, इथे काय घेतो 100 इंटू 10 to the power -3 अपॉन काय घेतो बेटा 16.8. क्या हो गया सर ये मसला, 2500 100 आणि 0.3 म्हणजे काय रे बेटा 0.004. सो दॅट इज हियर प्लस इथे जर पाहिलं आपण तर हे किती येईल रे बेटा 0.006. ओके, तो यहाँ पे देख लो कैसे आएगा, डेल्टा ए अपॉन ए इज इक्वल टू क्या आएगा बेटा 0.004 प्लस 0.006 दैट बिकम द 0.0. अभी यहाँ पे देख लो 0.010.
सो दॅट इज हियर, हे आपल्याला कळायला पाहिजे. अभी अपने को क्या निकालना है बेटा, याचा आपल्याला ॲब्सोल्यूट एरर काढायचा आहे. म्हणजेच डेल्टा ए इज इक्वल टू 0.01 इंटू एरिया कितना है बेटा 423 सेंटीमीटर स्क्वेअर. याने याला मल्टिप्लाय केलं तर डेल्टा ए की व्हॅल्यू किती येईल बेटा 4.23 सेंटीमीटर स्क्वेअर. आएगा या नहीं आएगा, आएगा, येणारच पाहिजे, आलंच पाहिजे. सो डेल्टा ए इज इक्वल टू 4.23 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग आता आपण याला कसं लिहायचं आहे, परफेक्ट व्हॅल्यूमध्ये लिहायचं. फाइंड द एरिया ऑफ द रेक्टँगल. आता फाइंड द एरिया ऑफ द रेक्टँगल हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं पाहिजे आपण. ब्रॅकेट में कैसे लिखेंगे बेटा, अपने को मालूम है, जर आपल्याला एरिया लिहायचा आहे तर ब्रॅकेटमध्ये अगोदर कोणती व्हॅल्यू घेणार, ट्रू व्हॅल्यू, प्लस और मायनस काय घेणार, ॲब्सोल्यूट एरर. एरियाचा ट्रू व्हॅल्यू किती आली आहे बेटा, अपने को ट्रू व्हॅल्यू आली आहे 423. ओके, सेंटीमीटर स्क्वायर कॉमन काढतो मी, प्लस और माइनस. यहाँ पे देख लो एरर कितना है 4.23. इथे बाहेर काय घेतलं सेंटीमीटर स्क्वेअर. दॅट इज आवर आन्सर. 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन हे असणार आहे, म्हणजे आपला क्वेश्चन काय होईल बेटा, परफेक्ट होईल. दॅट क्वेश्चन्स आर लिटल बिट टाइम कंज्यूमिंग. हे टाइम थोड़ा लागणार है जास्त या क्वेश्चन्सला. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया बहुत अच्छे से. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बेटा. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन. चलो व्हॉट इज दॅट क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे रीड करा व्यवस्थित. अ फोर्स ऑफ 2500 प्लस और माइनस 5. सो 2500 इज अ ट्रू व्हॅल्यू ऑफ फोर्स अँड 5 इज अ ॲब्सोल्यूट एरर. अँड एरिया किती दिला आहे 0.32 प्लस और माइनस 0.02. म्हणजे हा कोण आहे ट्रू व्हॅल्यू आणि हा कोण आहे रे बेटा ॲब्सोल्यूट एरर आहे. बराबर है ना. तो यहाँ पे देख लो कैलकुलेट द वैल्यू ऑफ प्रेशर एक्झर्टेड. आता आपल्याला इथे काय दिलं त्यांनी, प्रेशर. बेटा आपको समझ में आना चाहिए, प्रेशर आपको आना चाहिए. देखो बेटा प्रेशर आना चाहिए इसका मतलब आप गलत मत लो. प्रेशर का फॉर्मूला आना चाहिए. प्रेशर इक्वल टू क्या होता है, फोर्स अपॉन एरिया. जैसे मुझे यहाँ पे प्रेशर लिखना है तो मुझे क्या लिखना पड़ेगा, प्रेशर इज इक्वल टू प्रेशर की ट्रू वैल्यू प्लस और माइनस प्रेशर का एब्सोल्यूट एरर. कितनी वैल्यू निकालनी पड़ेगी, पूरे 2 वैल्यूज. आणि याच्यासाठी आपण काय करणार आहेत, प्रेशर का फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर अगोदर मी ट्रू व्हॅल्यू घेतो आहे, तो मैं यहाँ पे लिखूंगा. काय लिहितो मी इथे, ट्रू व्हॅल्यू ऑफ प्रेशर. प्रेशरची कोणती व्हॅल्यू घेतो बेटा, ट्रू व्हॅल्यू. अभी ट्रू व्हॅल्यू कैसे लेंगे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हाँ या ना, हाँ. फोर्स कितना है 2500. ओके, हा त्याची ट्रू व्हॅल्यू अपॉन याची व्हॅल्यू किती होईल बेटा 0.32. आपको एक बात तो मालूम है, जर इथं 0.3 असतं तर किती येतं बेटा 1/3. म्हणजे याला मी काय कन्सिडर घेतो बेटा 1/3. 1/3 नीचे का 3 वरती गेला 2500 मल्टिप्लाइड बाय 3 7500. पण व्हॅल्यू थोडी जास्त येईल. सो दॅट इज हियर 7000 जवळपास घेऊया आपण 800. आता मी हे थोडंसं लमसममध्ये घेतलं आहे आणि दॅट इज द मीटर स्क्वेअर. क्या किया समजा मैंने, कॅल्क्युलेशन कसं केलं. 0.3ला मी काय कन्सिडर केलं बेटा 0.32ला 1/3 आणि 1/3 नीचे का 3 ऊपर गया तो मल्टीप्लाई किया और थोड़ी सी वैल्यू ज़्यादा लिया क्योंकि 0.32 इज देयर. ठीक आहे, कभी कभी ऐसा आपको समझ में आना. जर आपल्याला ट्रॅडिशन पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे तर यू हॅव द गिवन मोर टाईम अँड यू कॅन डू ऑन युअर नोटबुक. ओके, नोटबुक पेजवरती करू शकतात. इथे मी टाइमपास करणं मला नाही चांगलं वाटणार ते. तो ये मैंने आपको शॉर्टकट ट्रिक बता दिया. तो 7800 मीटर स्क्वायर. तो यहाँ पे देख लो बेटा प्रेशर, प्रेशर की वैल्यू पीटी. पीटी कितना है बेटा 7800. ओके, आणि युनिट काय लागणार आहे बेटा, सो यूनिट लागणार आहे, मीटर स्क्वेअर नाही लागणार. यूनिट काय लागणार आहे, यूनिट क्या होगा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हाँ, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो यहाँ पे लिख दिया मैंने न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक है ना. आता आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे, तर अभी अपने को वैल्यू कौन सी निकालना है बेटा, एब्सोल्यूट एरर. दैट इज द मीन एब्सोल्यूट एरर. तो मैं यहाँ पे क्या करूँगा, बघ मी इथे काय करेल, मीन एब्सोल्यूट एरर. मीन एब्सोल्यूट एरर निकालेंगे. फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता इथे फॉर्म्युला कोणता वापरायचा आपण, झेड इज इक्वल टू ए अपॉन बी. काय घेतलं तरी आपण हे कळायला पाहिजे. तो यहाँ पे देखो फॉर्म्युला कौन सा आएगा, 4 नंबर सा फॉर्म्युला येईल बेटा कंबाइन एरर सा. क्या आएगा, डेल्टा पी. यहाँ पे देख लो, ठीक से देख लो. हाँ, इथे घेतो मी पी इज इक्वल टू एफ बाय ए. So that is here delta P upon P is equal to delta F upon F plus delta A upon A. ज्याला ते फॉर्म्युलेज माहीत नसेल तो म्हणेल सर इथं भागाकार असताना बेरीज कसं काय आली बेटा, हा तो रूल आहे ना आपल्याला. तो यहाँ पे देख लो सिंपल है बेटा. यहाँ पे देख लो एब्सोल्यूट एरर ऑफ फोर्स किती आहे 5.
अपॉन ट्रू वैल्यू कितनी है 2500, सो दैट इज ईयर प्लस। यहाँ पे देख लो क्या है बेटा, व्हाट इज दैट गिवन, क्या है यहाँ पे देख लो, सो 0.02 ओके अपॉन एरिया कितना है, सो दैट इज ईयर ट्रू वैल्यू 0.32। अभी इसको कैसे सॉल्व करेंगे, दैट एंड दैट गेट कैंसल, तो यहाँ पे कितना आएगा बेटा 500, 5 गुणिले 5 25 होईल ना। आता हे बघ हे वरती जाईल 10 to the power +2 वर जाऊन -2 आणि 1/5 म्हणजे किती रे बेटा 1/5 बोले तो कितना होता है, सो दैट इज कॉल्ड एज द 0.2, म्हणजे इथे होईल 0.2 × 10 to the power -2। समजा क्या किया, हे 2 0 आहेत ना, 10 to the power +2 वर जाऊन 10 to the power -2 आणि 1/5 दैट इज 0.2, तो आंसर बनेगा 0.002 प्लस। आता हे काय होईल 0.32, याला आपण काय कन्सिडर केलं 1/3, ऊपर गया मल्टिप्लाइड केलं तर काय रे बेटा 0.06। आता इथे बघ हे कळायला पाहिजे, तो यहाँ पे देख लो अच्छे से समझ में आना चाहिए। तो क्या मिला अपने को, सो दैट इज हियर डेल्टा पी अपॉन पी इज इक्वल टू, एडिशन करेंगे तो क्या आएगा 0.0062, 0.0 ऐसा आएगा, सॉरी, सो 0.062 इतना आएगा। मग आपण याला आपल्याला काय काढायचं बेटा, अपने को यहाँ पे निकालना है एब्सोल्यूट एरर डेल्टा पी काढायचं, इधर जाएगा 0.062 इंटू पी की वैल्यू, हे किती आहे बेटा 7800, सो दैट इज ये 7800 ही वैल्यू है। आता अपन याला मल्टीप्लाई करूया, कैसे करेंगे सर कुछ समझ में नहीं आ रहा है, डोंट वरी अबाउट इट बेटा। अपन काय करूया याला 6 करूया, याला जर अपन 6 केला तो दैट इज द इम्पॉर्टेंट, क्या बनेगा देख लो बेटा, मैं ऐसे लिखता हूँ 6.2 × 10 to the power कितना लिखूंगा बेटा -2 इंटू कितना है 7800, बरोबर आहे, हे राईटला घेतलं तर पॉवर मायनस, लेफ्टला घेतलं तर प्लस, ओके, दैट एंड दैट गेट कैंसल, ओके। 78ला आपण 80 घेऊया, 80 गुणिले 6, सो यहाँ पे देखा जाए तो 8 गुणिले 6 48, 500च्या जवळपास येईल, सो दैट इज हियर 500 समथिंग। आता कॅल्क्युलेशनमध्ये जर ॲक्युरेट काढलं तर 502, 503, 504 काहीतरी येईल बेटा। और यहाँ पे देख लो यूनिट क्या आएगा न्यूटन पर मीटर स्क्वायर, सो देख लो बेटा डेल्टा पी की वैल्यू तो मिल ही गई, तो दैट इज हियर 500, सो दैट इज हियर न्यूटन पर मीटर स्क्वायर। यहाँ पे देख लो, अभी हम यहाँ पे इसकी वैल्यू को अच्छे से डेवलप करेंगे। काय करूया बेटा, प्रेशर कैसे लिखेंगे, प्रेशर देख ले ठीक से, नहीं तो प्रेशर येईल बघ तुला। सो यहाँ पे देखा जाए तो इथं काय करतो मी, प्रेशर इज इक्वल टू क्या लिखेंगे, ट्रू वैल्यू प्लस और माइनस एब्सोल्यूट एरर। ट्रू वैल्यू कितनी है 7800 प्लस और माइनस यहाँ पे कितना है बेटा 500, यूनिट क्या लग गया न्यूटन पर मीटर स्क्वायर, दैट इज आवर आंसर। हाँ या ना बोल तू, हाँ एकदम परफेक्ट सांगितलं है, मी समझ में आना चाहिए, ठीक है, ओके। तो बहुत हो गए इसके रिलेटेड, आता अपन थोड़ा वैरायटी ऑफ दैट क्वेश्चन लेंगे। चलो नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, चलो रीड करेंगे। What is that question? The resistance of R is equal to V by I, where V is equal to 100 plus or minus 5V and I is equal to 10 plus or minus 0.2A. Okay, the percentage error is V. V चा percentage error 5% दिला आहे आणि यहाँ पे I चा percentage error काय दिला बेटा 2%. आता बघ आत्तापर्यंत बघितलं आपण तर फर्स्ट टाइम आपल्याला पर्सेंटेज एरर आला। पर्सेंटेज एरर काय असतो रे बेटा, चला मी पर्सेंटेज एरर जर मला व्हीचा घ्यायचा, पर्सेंटेज एरर म्हणजे काय असतो, रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100%। रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतं, ॲब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू, आणि त्याला जर 100% केलं तर हा काय झाला बेटा पर्सेंटेज एरर। डेल्टा व्ही फक्त डेल्टा व्ही ॲब्सोल्यूट एरर, व्ही ट्रू व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय आलं बेटा रिलेटिव्ह एरर, त्याला मल्टिप्लाइड बाय 100% केलं तर कोणता एरर आला बेटा पर्सेंटेज एरर। तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए। आपल्याला व्हीचा पर्सेंटेज एरर किती दिला 5%, तो मैं ऐसे लिखता हूँ, कुणाला प्रॉब्लेम है यहाँ पे देख लो, म्हणजे मी असं लिहितो डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100% इज इक्वल टू कितना दिया है बेटा 5%। हे एक दिले आपल्याला, परत करंटचा पण दिला आहे, सो दॅट इज कॉल्ड डेल्टा आय अपॉन आय इज इंटू 100% म्हणजे याचा पर्सेंटेज एरर हे आपल्याला किती दिला आहे बेटा 2% दिला आहे। ओके, अभी हम क्या करेंगे बघा, आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेज एरर ऑफ आर। आपल्याला फॉर्म्युला काय दिला, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय। आपण कोणता फॉर्म्युला वापरूया, डिव्हिजनचा 4 नंबरचा फॉर्म्युला क्या है बेटा, डेल्टा आर अपॉन आर इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही प्लस डेल्टा आय अपॉन आय। ओके,
अभी मैं क्या करता हूँ बेटा, दोन्हीकडे 100% ने मल्टीप्लाय करतो. सो डेल्टा आर अपॉन आर इंटू 100% इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100% प्लस डेल्टा आय अपॉन आय इंटू 100%. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे बेटा, ये फिजिक्स है बेटा. यहाँ पे देख लो, आपल्याला माहिती है बेटा, क्या मालूम है, डेल्टा वी बाई वी परसेंटेज एरर ऑफ वोल्टेज कितना दिया है बेटा, 5%. तो मैंने यहाँ पे ले लिया 5%, कारण याला मी रिप्लेस केलं. एवढ्याची व्हॅल्यू 5% प्लस एवढ्याची व्हॅल्यू किती आहे बेटा, 2%. सो 5% प्लस 2% किती आलं बेटा, 7%. 7% हे आन्सर कुणाचं आहे बेटा, पर्सेंटेज एरर ऑफ कोण आहे बेटा, आर. आर म्हणजे रेजिस्टन्स. दॅट इज युअर आन्सर. म्हणजे ऑप्शनमध्ये तुला 7% जिथे दिसेल तिथे तू काय करायचं बेटा, टिक करना है. सो ये यहाँ पे देख लो, आत्ताचा जो क्वेश्चन आहे तो कुणाच्या रिलेटेड आहे बेटा, पर्सेंटेज एरर. आपण पर्सेंटेज एररच्या रिलेटेड पण क्वेश्चन घेऊया. बघा मी अजून एकदा सांगतो बेटा, बिना प्रॅक्टिस मार्कच मिळत नाहीत. नीट जेई क्रॅक होत नाही आहे. प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पी फॉर फिजिक्स अँड पी फॉर प्रॅक्टिस. वाचून काहीच होणार नाही आहे, भरपूर प्रॅक्टिस पाहिजेत. हंड्रेड्स ऑफ मल्टीपल थाउजेंड्स ऑफ MCQ हे सॉल्व करे पाहिजे तुम्ही. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो अभी हम आगे जाएंगे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन, देख लो. मैं यहाँ पे पेन सेलेक्ट करता हूँ. ठीक है, ओके मैंने सेलेक्ट कर दिया. इफ़ द एरर इन्वॉल्व इन द मेजरमेंट ऑफ अ साइड ऑफ अ मास, साइड एंड मास ऑफ क्यूब इज 3%, 4% respectively, what is the maximum permissible error in the density of the material. ओके, आता डेन्सिटी काढायची. अभी यहाँ पे देख लो बेटा, आपल्याला काय काय दिलं आहे ना हे कळायला पाहिजे. आपल्याला पर्सेंटेज एरर कुणाचा काढायचा आहे, डेन्सिटीचा. मग मी असं लिहिल, डेन्सिटीला आपण काय म्हणतो, रो. तो मैं ऐसे लिखता हूँ, डेल्टा रो अपॉन रो इंटू 100%. याला काय म्हणायचं असतं, पर्सेंटेज एरर. ये निकालना है अपने को. आपल्याला पर्सेंटेज एरर कुणाचा दिला आहे, साईडचा दिला आहे. साईड किती असते, आपण साईडला काय म्हणूया बेटा, साईड म्हणजे लेंथ घेऊया. आपल्याला माहिती आहे की लेंथ घेऊया, तो दॅट इज हियर. साईड म्हणजे त्याची लेंथ आहे. लेंथचा आपल्याला एरिया किती दिला, डेल्टा एल अपॉन एल इंटू 100%. याचा पर्सेंटेज एरर किती दिला आहे, द मेजरमेंट ऑफ द साईड अँड द मास. पहिला साईडचा आहे आणि दुसरा मासचा आहे. हा किती दिला बेटा, 3%. ठीक आहे ना. आणि परत आपल्याला कशाचं दिलं आहे, मासचं दिलं आहे. म्हणजे डेल्टा एम बाय एम इंटू 100% इज इक्वल टू कितना दिया है बेटा, सो दॅट इज हियर 4%. ठीक आहे ना. आता आपण हे कसं काढणार, सिम्पल आहे बेटा. आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे, डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं बेटा, मास अपॉन व्हॉल्यूम. पण हा फॉर्म्युला वापरायचा नाही. मग कोणता वापरायचा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन क्यूब आहे, म्हणजे लेंथ एल क्यूब येईल. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, व्हॉल्यूम. मास अपॉन वॉल्यूम लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट, आणि तिन्ही पण सेम असेल तर एल क्यूब. ठीक है, तो यहाँ पे देखो फॉर्मूला क्या बन गया, इथे काय येईल, डेल्टा रो अपॉन रो इज इक्वल टू डेल्टा एम अपॉन एम प्लस. आता हे बघ बरं, पॉवर आहे, मी तुम्हाला सांगितलं बघा, झेड इज इक्वल टू ए टू द पावर एन. फॉर्मूला दिला, पॉवर समोर येईल, कितना आएगा बेटा 3. और यहाँ पे क्या लिखूंगा, डेल्टा एल अपॉन एल. आर यू गेटिंग माय पॉइंट, समझ में आना चाहिए. बहुत भारी बता रहा हूँ बेटा, सगळे हाई लेवल के क्वेश्चन चालू आहेत यहाँ पे. यहाँ पे देख लो बेटा, डेल्टा एम बाय एम. आता मी काय करतो, यांना 100% ने मल्टीप्लाय करतो. डेल्टा रो बाय रो इंटू 100% इज इक्वल टू डेल्टा एम बाय एम इंटू 100% प्लस 3 इंटू डेल्टा एल बाय एल इंटू 100%. अभी आपको इतना तो मालूम होना चाहिए बेटा, एवढ्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, याची व्हॅल्यू किती दिली बेटा आपल्याला, 4% दिली है का नहीं दिली है, दिली है. और इतने की व्हॅल्यू कितनी दिया है बेटा, सो दॅट इज हियर 3%. तर मग आपण इथे कसं करणार आहेत बघ, सो दॅट इज हियर 4% प्लस 3 इन ब्रॅकेट 3%. सो दॅट इज हियर 4% प्लस 3 इंटू 3 दॅट इज 9%. म्हणजे टोटल किती आलं बेटा, 13%. म्हणजे आपल्याला डेन्सिटीचा एरर किती आला, आपल्याला पर्सेंटेज एरर डेन्सिटीचा किती आला आहे, 13%. आर यू गेटिंग माय पॉईंट, बहुत भारी बता रहा मैं. फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे बरं, लेक्चर 1 स्ट्रोकमध्ये अटेंड करायचं. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चला आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, काय आहे क्वेश्चन, चला चेक करूया आपण. यहाँ पे देख लो बेटा, व्हॉट इज दॅट क्वेश्चन, द एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ द स्पीयर. रेडियस ऑफ द स्पीयर किती दिली आहे बेटा, 2%.
व्हॉट वुड बी द एरर ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. आता बघ इथे मी क्वेश्चन घेतोय, काय दिले आपल्याला हे सांगतोय मी. स्पियरच्या रेडियसची द एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ स्पियर, म्हणजे त्याचा पर्सेंटेज एरर, रेडियसचा पर्सेंटेज एरर डेल्टा आर बाय आर इंटू 100% इज इक्वल टू कितना दिया है बेटा 2%. आणि आपल्याला कुणाचं विचारलं व्हॉल्यूम, म्हणजेच काय होईल बेटा डेल्टा व्ही बाय व्ही इंटू 100% इज इक्वल टू हाऊ मच, हे काढायचं आपल्याला. ठीक आहे ना. आता आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं बेटा 4/3 पाय आर क्यूब. आता हे कळायला पाहिजे बरं, हे फॉर्म्युले तुला आले पाहिजेत, नाही तर काय उपयोग नाही आहे. हे तर बेसिक फॉर्म्युला स्कूलमधला. ठीक आहे. याच्यामध्ये बघ हे जो एवढा पार्ट आहे ना हा कॉन्स्टंट आहे, याला सोडून दे आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण 1 घेऊन टाकूया. म्हणजे आपण जर पहिलं कॉन्स्टंट कन्सिडर नाही होणार. सो व्ही इज इक्वल टू इथे घेतो मी कॉन्स्टंट इंटू काय घेतो बेटा आर क्यूब. आता आपल्याला हा फॉर्म्युला आठवत आहे झेड इज इक्वल टू ए टू द पॉवर एन. हाच फॉर्म्युला इथे घेऊया. काय येईल सांग बरं. डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट को छोड़ दो 3 पुढे येईल आणि इथे काय येईल रे बेटा डेल्टा आर अपॉन आर. सो दैट इज हियर, यहाँ पे देखो परसेंटेज से मल्टीप्लाई करेंगे. सो दैट इज हियर डेल्टा वी बाय वी इंटू 100% इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा आर बाय आर इंटू क्या आएगा बेटा 100% येईल. ओके ठीक है. तो यहाँ पे देख लो, यहाँ पे देख लो 3 को 3 ब्रैकेट में रेडियस का कितना है बेटा 2%. सो 3 इंटू 2 दैट इज हियर कितना है बेटा 6%. तो आपको समझ में आना चाहिए रेडियसचा एरर है 2%, तो वॉल्यूमचा एरर किती येईल बेटा 6%. ठीक है. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करेंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. काय है क्वेश्चंस बघा इधर रीड करा. ये देख लो बेटा बिना प्रैक्टिस का कुछ ही नहीं होगा. 57 द परसेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द मास स्पीड आर 2% अँड 3%. ओके. आता आपल्याला इथे काय दिलं आहे बघ, इथं लिहून घेतो मी. मास आणि स्पीड किती दिली आहे. मासचा पर्सेंटेज एरर दिला है बोले तो क्या दिया है डेल्टा एम बाय एम इंटू 100%. मास का कितना दिया है बेटा 2% दिला है. ओके. पहिल्यांदा मास आहे परत स्पीड आहे. स्पीड म्हणजे काय येईल बेटा डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100% इज इक्वल टू कितना दिया है बेटा, किती दिला रे बेटा 3%. आणि आपल्याला काय विचारलं आहे हाऊ मच विल बी द मॅक्सिमम एरर इन द एस्टिमेशन ऑफ काइनेटिक एनर्जी. तो मैं ऐसे लिखूंगा. सो डेल्टा के ई अपॉन के ई इंटू 100% इज इक्वल टू हाउ मच, हे फाइंड आउट करायचं है. काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला मालूम है, स्कूल में पढ़ा था, ये आना चाहिए. काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला क्या है 1/2 m इंटू वी स्क्वायर. ठीक है. लेकिन आपको मालूम है ये देख लो ये तो कांस्टेंट है, इसका कोई फ़ायदा नहीं है. तो यहाँ पे देख लो मैं यहाँ पे लिखता हूँ ये कांस्टेंट है. ये भाई साहब जो है ना ये कांस्टेंट है भाई साहब. तो यहाँ पे देख लो ओ भाई साहब यहाँ पे देख लो. तो यहाँ पे अरे किधर गया पेन यार. ये देख लो काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्या लिखूंगा मैं कांस्टेंट इंटू एम वी स्क्वायर. कैसे लिखूंगा मी इथे काय येईल बेटा ॲब्सोल्यूट एरर ऑफ कायनेटिक एनर्जी अपॉन ट्रू वैल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर ऑफ मास अपॉन ट्रू वैल्यू ऑफ मास प्लस एन पुढे येईल म्हणजे 2 इंटू ॲब्सोल्यूट एरर ऑफ वेलॉसिटी किंवा स्पीड अपॉन ट्रू वैल्यू मल्टीप्लाइड बाय 100% करता हूँ. सो दैट इज़ कॉल्ड डेल्टा के ई अपॉन के ई इंटू क्या आएगा बेटा 100% इज इक्वल टू डेल्टा एम अपॉन एम इंटू क्या आएगा बेटा 100% प्लस 2 इंटू डेल्टा वी अपॉन वी इंटू क्या आएगा 100% आएगा या नहीं आएगा. सो देख लो बेटा इसकी वैल्यू कितनी दिया है अपने को इसकी वैल्यू कितनी दिया है 2%. ओके. और यहाँ पे देख लो स्पीड कितना दिया है 3%. हाँ या ना. हाँ. सो चल रहे भाई. तो यहाँ पे देख लो ये कितना आ गया 2% प्लस 2 इन ब्रैकेट कितना आ गया बेटा 3%. सो दैट इज़ हियर 2% प्लस 6%. 3 इंटू 2 6. सो दैट इज़ हियर कितना आ गया बेटा 8%. आया क्या नहीं आया. आया. ओके. हे आपल्याला कळायला पाहिजे. चला अजून एक घेऊया क्वेश्चन बेटा. प्रॅक्टिस बहुत इंटरेस्ट आहे बरं. काही जण म्हणतात सर मला प्रॅक्टिसमध्ये भीती वाटते. नॉनसेन्स, तुझं काहीच होणार नाही. मग देखो ये सबसे मैंने ये देखो ये चलो अभी नेक्स्ट. सो व्हाट इज़ दैट. और बाप रे जलवा क्वेश्चन इज हियर. जलवा है ये. अ फिजिकल क्वांटिटी P इज रिलेटेड टू द 4 ऑब्जर्वेशन ABCD एज फॉलोज. ओके. क्या फॉर्मूला दिया है यार, क्या फॉर्मूला दिया है. ओके. देन द परसेंटेज एरर ए का कितना है 1%,
बी का कितना है 3%, सी का कितना आहे 4% और डी का कितना आहे 2% रिस्पेक्टिवली. आता आपण याला कसं सॉल्व करायचं बघा. इथे जर बघितलं तर लिहिण्यासाठी थोडी जागा कमी आहे, तरी पण मी इथं असं लिहितो, यहाँ पे लिखता हूँ मैं. क्या लिखता हूँ बेटा, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100% की व्हॅल्यू कितनी दिया है अपने को 1%. ठीक आहे. परत आपल्याला दिला आहे डेल्टा बी अपॉन बी इंटू 100%, किती दिला आहे पर्सेंटेज एरर बीचा 3% दिया है, हाँ या ना. हाँ. परत आपण घेऊया डेल्टा सी अपॉन सी इंटू 100% का एरर कितना दिया है बेटा, सी का कितना दिया है अपने को 4%. एंड डेल्टा डी अपॉन डी इंटू 100% एरर किती दिला है बेटा आपल्याला, एरर 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 यहाँ पे देख लो बेटा कितना दिया है 2%. दिया है कि नहीं दिया है, दिया है. ठीक है. क्वेश्चन ज़रा इंटरेस्टिंग है, यहाँ पे देख लो. यहाँ पे फॉर्मूला लिखता हूँ, पी को पी इज इक्वल टू, आता मी इथे घेतो ए क्यूब, ओके, बी स्क्वेअर अपॉन सी रूटमध्ये म्हणजे सी टू द पॉवर काय येईल रे बेटा 1/2 आणि डी रूटच्या बाहेर आहे म्हणून डीला डी. ओके. मग आता मी कसं लिहितोय बघ, तो यहाँ पे मैं ऐसे लिखता हूँ, डेल्टा पी अपॉन पी इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा ए अपॉन ए प्लस 2 इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस, ये ऊपर जाएगा प्लसच येईल, 1/2 डेल्टा सी अपॉन सी प्लस यहाँ पे देख लो डेल्टा डी अपॉन डी. काही जण म्हणतील सर इथे डिवाइड आहे तरी पण प्लस, बेटा मी फॉर्म्युले दिलेत ते फॉर्म्युले नीट फॉलो करायचे. यहाँ पे देख लो बेटा परसेंटेज लगा देता हूँ, सो दैट इज यर डेल्टा पी बाय पी इंटू 100% इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा ए बाय ए इंटू 100% प्लस 2 इंटू डेल्टा बी बाय बी इंटू 100% प्लस 1/2 इंटू डेल्टा सी बाय सी इंटू 100% प्लस डेल्टा डी बाय डी इंटू 100%. ठीक है. अभी यहाँ पे देख लो, यहाँ पे देखो रेड कलर ले लिया, डेल्टा ए बाय ए बोले तो परसेंटेज एरर ऑफ ए कितना है बेटा 1%, हाँ या ना. हाँ. बी का परसेंटेज एरर कितना है बेटा, बता 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 3%, हाँ या ना. हाँ. सी का परसेंटेज एरर कितना है बता, सी चा किती है बेटा 4%. ओके. एंड डी का परसेंटेज एरर कितना है बेटा बताइए 2%. ओके. तो यहाँ पे देख लो, मी याचा परसेंटेज एरर काढताना काय करेल, 3 इन ब्रॅकेट 1% प्लस 2 इन ब्रॅकेट 3% प्लस 1/2 इन ब्रैकेट 4% प्लस, सो दैट इज ईयर क्या आएगा बेटा 2%, दैट एंड दैट गेट कैंसल 2%. तो यहाँ पे कितना आ गया बेटा 3% प्लस 6% प्लस 2% प्लस 2%, कितना आएगा 6 + 3 9, 9 + 4 13%. दैट इज द आंसर. समझ में आया. एकदम ज़बरदस्त प्रॅक्टिस घेतली बेटा. कशाच्या रिलेटेड बेटा, ॲनालिसिस ऑफ एरर. कोणकोणते एरर, रँडम एररचं इस्टिमेशन केलं आहे, कंबाईन एररचं पण आपण काय घेतलं बेटा, इस्टिमेशन ऑफ दॅट एरर घेतलं आहे. कंबाईन एररचे फॉर्म्युले 6 आहेत आणि रँडम एररची प्रोसिजर पण 6 व्हॅल्यूज आहेत, त्याच्या 6 स्टेप आहेत आणि याचे 6 फॉर्म्युलीज आहेत. ठीक है. तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.